नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण रेसिपी. उन्हाळी वाळवण रेसिपीतला आपला हा पहिलाच प्रकार आहे. तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपटही होते. तर आता चला म्हटलं उन्हाळ्याची सीझन चालू झाला आहे, तर आता आपण उन्हाळी रेसिपी सुरुवात केलेली आहे. तर आजची पहिली रेसिपी जी आहे तिचं नाव आहे साबुदाणा बटाटा पळीपापड. तर पळीपापड बनवताना बटाट्याचं प्रमाण आणि साबुदाण्याचं प्रमाण जर तुमचं व्यवस्थित असेल ना, तर तुमचं पळीपापड जे आहे ते बिलकुल चुकणार नाही. तर मी असं तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवलेलं आहे, तर तुम्हाला समजत असेल की पळीपापड आपले किती छान झालेत आणि खुसखुशीतही झालेत. तर व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून सांगा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाऊल घेतला आहे. या बाऊलमध्ये आपल्याला अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा किलोची वाटी जी आहे त्याच वाटीने मोजून मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. आता हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर हे आता मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता साबुदाणा, आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे पाणी आपल्याला ॲड करताना एक लक्षात ठेवायचं, एक कांड बुडेल एवढं आपल्याला पाणी याच्यामध्ये एक्स्ट्रा ठेवायचं आहे. तर आता हे आपण झाकून ठेवूया. तर हे मी 10 ते 12 तासांसाठी साबुदाणा भिजण्यासाठी ठेवलेला आहे. तर साबुदाणा भिजवताना एक लक्षात ठेवायचं, एक 3 ते 4 तासानंतर थोडंसं गरम पाणी ॲड करायचं, म्हणजे आणखी साबुदाणा छान फुलला जातो. तर इथे मी दाखवायला विसरली ते. तर इथे पहा 10 ते 12 तासानंतर आपला साबुदाणा चांगला फुगलेला आहे. तर इथे मी आता गॅस चालू करून घेतला आहे आणि गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला आहे ना, त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे. परफेक्ट प्रमाण आहे हे. तरी मी ते 5 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. तर आता आपलं इथे पाणी उकळवून घेतलं आहे आपण. आणि पाणी उकळवताना लक्षात ठेवायचं की साबुदाणा असंच डायरेक्ट घालायचा नाही. पाणी उकळल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी साबुदाणा सुट्टा करून घेतला आहे आणि आता ह्या उकळत्या पाण्यात ॲड करून घेणार आहे. हे एक लक्षात ठेवायचं की साबुदाणा आहे तसा डायरेक्ट पाण्यामध्ये घालायचा नाही. थोडासा सुट्टा करायचा आणि नंतर घालायचा, कारण साबुदाणा थोडा चिकट असतो म्हणून थोडासा सुट्टा करून घालायचा. तर आता ही व्यवस्थित आपल्याला पळीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं. सतत जर नाही ढवळलं तर आपले जे पातेलं आहे ते बुडाला चिकटवू शकतं साबुदाणा जो आहे तो. तर हे असंच मी सतत 10 मिनटं पहिले ढवळून घेतले. आता आपण झाकण ठेवून परत 10 मिनटं आपण याला वाफवून घेऊया. तर इथे आपलं साबुदाणा वाफतोय तोपर्यंत आपण इथे बटाटे घेतले. तर इथे मी 6 बटाटे घेतले. तर आता बटाट्यांची आपण साल काढून घेऊया. तर इथे आपल्याला कच्चाच बटाटा वापरायचा आहे. तर इथे मी 6 बटाटे घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपले बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपल्याला या बटाट्यांचा किस करून घ्यायचा आहे. तर बटाट्याचा किस आपला झालेला आहे इथे. आता हा जो किस आहे तो आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी स्वच्छ धुवून चाळणीवर काढून घेतला आहे आणि आता आपला साबुदाणा पण 10 मिनटं चांगला वाफवला आहे. तर आता आपले 30% साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे. तर इथे 30% आपला साबुदाणा शिजलेला आहे. याच्यामध्ये आपण जो बटाटा किसून घेतला आहे ना तो ॲड करून घेणार आहोत. तर आता व्यवस्थित असा मिक्स करून घेतो आहे. आणि बटाट्याचा किस जो आहे तो पातळ असतो, त्याच्यामुळे लगेच शिजला जातो, त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तर आता आपण इथे झाकण ठेवून परत 5 ते 10 मिनटं वाफ देणार आहोत. तर इथे मी हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरमध्ये. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट दोन्ही वापरू शकता. तुम्ही चिली फ्लेक्स वापरलं तरी छान होतात, पण इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे. तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, कारण हा जो पदार्थ आहे तो वाळल्यानंतर मीठ आपल्याला जास्त लागतं, म्हणजे जो पदार्थ आहे तो खारट होऊ शकतो. तर इथे मी तिखट आणि मीठ दोन्ही ॲड करून घेतले. तर इथे चिली फ्लेक्स जरी तुम्ही असं हिरवी मिरच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स घातलं तरी खूप छान टेस्ट येते त्याला. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक 5 मिनटं मी वाफ घेतली आहे. तर झाकण ठेवून एक 5 मिनटं मी वाफवून घेतले मस्त. आणि आपल्याला जोपर्यंत साबुदाणा आपला ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे शिजून झालेलं आहे. आता मी एका पातेल्यात काढून घेते. गॅसही बंद केला आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं. लगेच आपल्याला पापड घालून घ्यायचे नाहीत. तर पहा इथे मी थोडासा मधला व्हिडिओ काढायला विसरली. तर इथे मी अशी पळीपापड प्लॅस्टिकचा पेपर घेतला आणि त्या पेपरवरती असे पळीपापड टाकून घेतलेले आहेत. तर हे असे छोटे मी सगळे पळीपापड घालून घेतले पेपरवरती. आणि हे आता मी 7 ते 8 तासानंतर असे उन्हाला एकदम कडक वाळवले. आणि आता ही दुसरी बाजू जी आहे ना ते आपल्याला अशी पलटवून घ्यायची. पळीपापडाचं नेहमी लक्षात ठेवायचं, एक 7 ते 8 तासानंतर अशी दुसरी बाजू वाळून घ्यायची. तर हे आपले नंतर आपल्याला 2 ते 3 दिवस चांगले पळीपापड उन्हात वाळून घ्यायचे. तर हे आपले 2 ते 3 दिवसानंतर असे पळीपापड छान असे वाळलेले आहेत.
तर आता मी तुम्हाला एक तळून दाखवते. अगदी दुप्पट तिप्पट फुलतो, एवढा मस्त होतो हा पापड. तर आपला दुप्पट तिप्पट फुलणारा पळी पापड तयार झालेला आहे. तर इथे पहा, तुम्हाला मी फोडून दाखवते. तर रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब